नमस्कार. दुपारचे 12 वाजता बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. मी कल्याणी दीक्षित. बुलेटिनची सुरुवात आंदोलनाच्या बातमीने. नवी मुंबईमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीने आंदोलन केलं. महागाईच्या विरोधात अनोखं आंदोलन करण्यात आलं. शशिकांत शिंदे, रोहित पवार, सुप्रिया सुळे आंदोलनात सहभागी झाले होते. जनविरोधी धोरणांच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं. यावेळी आंदोलकांनी भर रस्त्यातच चूल मांडली. भाकऱ्या थापत निषेध व्यक्त करण्यात आला. या संदर्भात शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्यासोबत बातचीत केली आमच्या प्रतिनिधी कविता लोखंडे यांनी. नवी मुंबईत आज महागाई विरोधात निषेध आंदोलन होताना पाहायला भेटतंय. या ठिकाणी आमदार रोहित पवार जे आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये हे आंदोलन होतंय. रोहित पवार यांनी चक्क या ठिकाणी रस्त्यावरती ठिय्या घालून आंदोलन करताना पाहायला भेटतात. आपण त्यांच्याशी बोलूया. रोहित सर, काय सांगाल, आज आंदोलनामध्ये तुमची उपस्थिती? नाही, लोकांचं जे म्हणणं आहे, आज खायचं तेल महाग झालंय, गॅस महाग झालेला आहे, पेट्रोल महाग झालंय, डिझेल महाग झालंय, प्यायच्या पाण्याचा प्रश्न आहे. त्यामुळे लोकांना जे जे काय अडचणी येतात ते आम्ही कुठेतरी सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहोत. पण हे सरकार अतिशय झोपलेलं सरकार आहे, झोपलेलं सोंग घेणारं सरकार आहे. त्यामुळे काय होईल माहित नाही, पण लोकांच्या वतीने आम्ही लढत राहणार. रोहित सर, या आधी देखील तुम्ही शेतकऱ्यांचं नेतृत्व केलेलं आहे. आणि या शेतकऱ्यांच्या आता अन्नधान्यावरती मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जे धान्य येतं, कांदा बटाटा येतो, इतर जिन्नस येतात, त्या इंधनवाढीमुळे त्याच्यावर देखील फटका बसलेला पाहायला भेटतोय. काय प्रतिक्रिया व्यक्त करता? एक तर पेट्रोल आणि डिझेल हे लोकांना सहजपणे आज महाराष्ट्रामध्ये दुर्दैवाने त्या ठिकाणी मिळत नाही, आणि जे काही मिळतं ते आता महाग मिळायला लागलेलं आहे. त्यामुळे खर्च मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. याच्यात कुठेही शेतकऱ्याचा फायदा नाही, त्या ट्रकवाल्याचा फायदा नाही, व्यापाऱ्याचा फायदा नाही. हा सगळा पैसा कुठं चाललाय? तर आता अमेरिकेवरनं तेल आणतो, व्हेनेझुएलावरनं तेल आणतो, रशियावरनं ते महाग तेल आणतो, त्यांना सगळा पैसा आपला देशातला त्या ठिकाणी दुर्दैवाने चाललेला आहे. हे निषेध आंदोलन आता कोणतं वळण घेणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरामॅन राजेश धोत्रेसह कविता लोखंडे, जय महाराष्ट्र.